चला आज आपण बनवूया झटपट अशी वांग्याची भाजी. तर कुठला स्पेशल मसाला न बनवता 5 मिनिटाच्या आत तुम्ही ही भाजी तयार करू शकता. त्यासाठी आपण बघा पाव किलो वांगे मस्त असे बारीक कट करून घेतले. त्यानंतर कढईत 2 चमच तेल टाकायचे आणि वांगे आपल्याला पहिले 3-4 मिनिटासाठी बघा छान असे परतून घ्यायचे. तर आपण झाकण ठेवून 3-4 मिनिटे वांगे परतून घेतलेत बघा आणि मस्त आपले असे वांगे परतले. तर आता आपण वांगे काढून घेऊया. एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे. आता त्याच कढईमध्ये आपण एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून. तर कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे मस्तपैकी असा. एक आपण थोडासा कढीपत्ता टाकूया आणि कांदा मस्त गुलाबी रंगावर भाजून घेऊया. 3-4 मिनिटं झालेत. कांदा छान परतला आपला. तर आपण इकडे एक टोमॅटो घेतले ते पण बारीक चॉप करून घेतले ते टाकायचे. टोमॅटो एक बघा 2-3 मिनिटं छान परतून घेतले. शेंगदाणे आणि लसणाचा कूट बनवून घेतला आहे. भरपूर असं लसूण टाकलं आहे मी याच्यामध्ये आणि बारीक करून घेतलं. शेंगदाणे छान व्यवस्थित भाजून घेतलेले. ते 1 मिनिट आपण परतून घेऊया. शेंगदाण्याचं कूट आपल्याला 1-2 मिनिटं छान परतायचं. त्यानंतर आपण वांगे परतून घेतलेले याच्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे बघा मी मसाले घेतलेत. लाल मिरची पावडर घेतले, लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, गरम मसाला, हिंग, हळद आणि आपला घरगुती मसाला. हे सगळे मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एकदम झटपट अशी बनणारी भाजी आणि टेस्ट पण खूप छान लागतो. तर याच्यात आपण गरम पाणी टाकूया. तुम्हाला किती घट्ट पातळ हवी त्या हिशोबाने पाणी टाका. ते वांगं थोडंसं शिजायसाठी जास्त पाणी टाकायचं थोडंसं आपल्याला. थोडी कोथिंबीर टाकली आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी शिजून देऊया. आपण बघा 5 मिनिटं झाले तर आणि आपली वांग्याची भाजी तयार झाली. थिकनेस पण बघा खूप छान आला आहे आणि वांगं पण व्यवस्थित शिजलं आहे. तर अशी 5 मिनिटात आपली तयार होणारी वांग्याची रस्सा भाजी एकदम झटपट अशी तयार झाली बघा. आता आपण गॅस बंद करूया. तुम्हाला माझी वांग्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.